विद्यार्थ्यांचे खून भाजप सरकारने केले। हे पोलीस प्रशासनाखाली आमची मुस्करबाजी करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे। देवेंद्र फडणवीस यांचा आरोप आहे। पोलीस मोदी करता है, पुलिस को आगे करता है, कब्जा मोदी करता है, पुलिस को आगे करता है। या सरकारचं करायचं काय? देशभरामध्ये नीटचा जो घोटाळा सुरू आहे त्याच्या विरोधात आक्रोश मोर्चा या ठिकाणी पुण्यामध्ये काढण्यात येत आहे। पुण्यातील ज्ञानेश्वर पादुका चौकापासून ते मॉडर्न कॉलेज पर्यंत हा मोर्चा काढण्यात येतोय। पुण्यामध्ये जी ठाकरे युवा सेना आहे आणि एनएसयूआय संघटना आहे या आक्रमक झालेल्या आहेत आणि मॉडर्न कॉलेजवरती हा आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय। आता आपल्या सोबत काही आंदोलक आहेत, काय सांगाल मोर्चा काढतात, काय मागणी करतात? याच्यामध्ये मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापकांचा सहभाग आहे आणि प्राध्यापकांचे सहभागी होत असतील तर मग न्याय कुठे मागायचा। पुणे विद्येचं माहेरघर आहे, परंतु या पुण्याचं नाव बदनाम करण्याचं काम या शिक्षकांनी केलंय। त्यामुळे यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई करण्यासाठी आम्ही मागणी करण्याच्या रस्त्यावरती उतरलो आहे। अनेक जणांना अटक करण्यात आली आहे, अनेक जणांना तरी देखील अटक करणे ह्याच्या मागे खरं कोण आहे, सूत्रधार कोण आहे? कारण दरवर्षी पेपर फुटी होते, ह्याचा सूत्रधार कोण आहे? सूत्रधारावरती कारवाई झाली पाहिजे। मागितला जातोय का? 100% कारण त्यांच्याच कॉलेजमध्ये हा प्रकार होतोय, त्यांच्या कॉलेजमध्ये हा प्रकार होतोय। त्यामुळे कधीपासून होतं, किती वर्षापासून होतं हे शोधणे गरजेचं आहे। हे शोधलं जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार। त्यांच्यावरती जे खरे आरोपी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आपण पाहतो की या ठिकाणी मॉडर्न कॉलेजच्या समोर या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो आलेला आहे। रास्ता रोको या ठिकाणी या आंदोलकांकडून करण्यात येत आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। पुलिस को आगे करता है, कब्जा मोदी करता है, पुलिस को आगे करता है। अभी बालाजी काढलेली आहे, बरोबर आहे, तरी आम्हाला पोलीस देवेंद्र फडणवीस तरी पोलिसांना तुम्ही समोर करणार आमचा तुम्हाला प्रश्न आहे। काही पोलिसांची मुस्कटबाजी चालू आहे। आम्ही मॉडर्न कॉलेजकडे जायला निघालो आहे, पण आम्हाला समोर बॅरिकेड थांबवण्याचा प्रयत्न केला जातो। कशासाठी? आम्ही जाब विचारण्यासाठी जात आहोत, न्याय जाब विचारण्यासाठी जातो। पण अशा पद्धतीने जर आमची मुस्कटबाजी होत असेल तर या प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो। हे पोलीस प्रशासनाखाली आमची मुस्कटबाजी करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे। देवेंद्र फडणवीस यांचा आरोप आहे। या सरकारचं करायचं काय? अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा आम्ही लढत राहू, अंतिम क्षणापर्यंत लढत राहू। 4 विद्यार्थ्यांचे खून भाजप सरकारने केले। या सरकारची दडपशाही चालू आहे। एकूणच नीट परीक्षेचा घोटाळा वारंवार होत आहे आणि जे यामध्ये सहभागी आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात येत आहे। मात्र या ठिकाणी पोलिसांकडून या आंदोलकांना अर्ध्या रस्त्यामध्ये अडवण्यात आलेलं आहे आणि यापुढे या आंदोलन पुढे कुठल्या दिशेला जाणार आणि या जी मागणी करण्यात येत आहे ती पूर्ण होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतो की या ठिकाणी एनएसयूआय संघटनेचे जे आंदोलक आहेत ते रस्ते
त्यावरती त्यांनी ठिय्या मांडलेला आहे. पोलिसांनी देखील या ठिकाणी या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र या नीट परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या जो शिक्षणाची खेळ केला जात आहे त्यामध्ये जे सहभागी आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान असतील, देवेंद्र फडणवीस असतील, निवेदिता एकबोटे या सर्वांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी एकंदरीतच या ठिकाणी करण्यात येते.